आता आपण ऐकलं की लहान मुलांमध्ये टाईप 1 प्रकारचा मधुमेह होतो. तर हा कसा ओळखावा किंवा त्याची लक्षणं काय आहेत? तर वारंवार भूक लागणे आणि वारंवार भूक लागूनसुद्धा मुलाचं वजन न वाढणे, सारखं लघवीला होणे, रात्री उठून एखादा मुलगा सारखं लघवीला जातोय आणि सारखं पाणी पितोय, हे त्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. या लक्षणापुढं जर आपण त्याला ओळखू शकलो नाही तर अचानक जास्त धाप लागणे आणि मेंदूला सूज चढल्यामुळं अचानक अनकॉन्शियस होणं, हे सुद्धा लक्षणं टाईप 1 मधुमेहाची असू शकतात. आता आपण हे जाणून घेऊया की टाईप 1 मधुमेह हा नेमका कशामुळे होतो. तर एक वस्तुस्थिती किंवा खरी माहिती लक्षात घ्या की टाईप 1 मधुमेह का होतो हे जगाच्या पाठीवर अजून कुणालाही समजलेलं नाही. त्याची काही प्रपोज थेरीज आहेत. त्यामध्ये असं दिसतंय की काही ना काही इन्फेक्शन झाल्यामुळं किंवा काही ना काही जेनेटिक रिस्क असल्यामुळं अचानक ह्या मुलांचं स्वादुपिंडाच्या ज्या बीटा पेशी आहेत त्या इन्शुलिन तयार करणं हा बंद करून टाकतात आणि एकदा का ते बंद झालं तर ते परत चालू करण्याचं औषध अजून आपल्याला सापडलेलं नाही. तर मग ह्याचा उपचार कसं करतो आपण? तर त्यांचं जे इन्शुलिन जे बंद पडलेलं आहे ते आपण वरून त्यांना इंजेक्शनच्या मार्फत इन्शुलिन देतो. त्याचबरोबर बाकी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या औषधोपचार पद्धती आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ.